हाय हॅलो मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही सगळेजण? छानच असाल, स्वस्त असाल आणि मस्त असाल. तर आज आम्हाला जायचं होतं करोडीच्या महादेवाला. तर हे इथं आम्ही आलो होतो आणि इतकं रखरख ऊन होतं ना की बापरे, इतकं आम्ही 9:30ला निघालो आम्ही घरून, तर इतकं ऊन लागत होतं. सो आम्ही बांधलं म्हणा, असो म्हणा. तर इथं आम्ही नवरा बायको आलो होतो. तर खूप सुंदर वाटत होतं या मंदिरामध्ये. गेले 5-6 वर्षाची म्हणजे 3-4 वर्ष झालं आम्ही आलोच नव्हतो म्हणा. तर चला म्हणलं इथं येऊत आपण. मग येताना आम्ही तेलवात वगैरे आणली होती, उदबत्ती आणली होती, पण एक गोष्ट विसरली होती. मनात खूप कुटपुटत होतं की नारेकडे काहीतरी विसरलं म्हणून. पण कसं असते ना, सगळं देवाला माहीत असते की कोण आपलं करते आणि कोण नाही करत. तर त्याला माहीत होतं काय की काय माहीत. तर या मंदिरामध्ये त्या काकू त्या मंदिरामधल्या काकूनेच आम्हाला बेलफळ वगैरे, फुलं वगैरे दिले. आणि खरंच आहे, मनाला इतकी शांती लाभली आणि इतकं समाधान वाटत होतं की आपल्या मनासारखं जर काही भेटलं देवाला, जर कोणतं म्हणजे असं कमी वगैरे पडलं तर आपल्यालाच कसं तरी वाटते. पण असो सगळं काही भेटलं व्यवस्थितशीर, आणि अशी पूजा वगैरे व्यवस्थित झाली की आपल्याही मनाला छान वाटते, आपण केलं बाबा म्हणून. आणि कसं असतं, आणि महादेवाला आता आम्ही कोणत्याही महादेवाच्या मंदिरात गेलं की आम्ही लिंगाष्टकम स्तोत्र म्हणतोच. आणि यांना पण आवडायला खूप आवडते, मला पण आवडतं म्हणा. पण कसं असतं ना, संसारिकमुळं काही गोष्टी होत नाहीत म्हणा करणं. पण शेवटी कसं असतं ना, देवाला संसारामधून सुद्धा वेळ काढून करणं देवाचं ही पण खूप मोठी गोष्ट आहे म्हणा. तर इथं काळापाषाणाचा काय नंदी होत आहे, आणि खूप मोठा आहे नंदी. आणि इथं असं काहीतरी काय लग्न कार्य वगैरे होतात. तर या लग्न कार्यामध्ये नवरा बायको जे असतात, तर त्या नवरा बायकोंनी या नदीतलं पाणी आणायचं आणि महादेवाच्या पिंडीवर काय वाहायचं, अशी काहीतरी प्रथा आहे इथं. आणि इथं खरंच खूप सुंदर वाटत होतं. आणि इथं एवढ्या उन्हाच्या म्हणजे एवढ्या रखरखत्या उन्हामध्ये ती सावली भेटली तर खूपच सुंदर वाटू लागलं आम्हाला. एवढ्या उन्हामध्ये ऊन लागायला आणि ह्यांचं आपलं फोटो काढत तर काढा बाप्पा आता फोटो म्हणलं, मन समाधान करा म्हणलं. तो झाला म्हणा तसा किस्सा तिथला. असं म्हणा. तर इथं आम्ही या मंदिरामध्ये आलो होतो, येडेगावच्या मंदिरामध्ये. तर आज होती रंगपंचमी. तर चला म्हणलं, 4-5 वर्ष झालं काही येणं झालं नव्हतं, काही नाही. तर चला म्हणलं या मंदिरात येऊ आपण. तर इतकं सुंदर वाटत होतं. छोटे छोटे काहीतरी दुकानं होते इथं, काहीतरी घेतले आम्ही बत्ताशे वगैरे इथं. हे तुकामाईचं मंदिर आहे ना, प्रवेशद्वार आहे इथलं. तर हे मंदिर आहे पहा, इथली अशी मूर्ती आहे काहीतरी. आणि खरंच आहे, ह्या तुकाराम महाराज आहे तर पावते बरं. आणि इथं आमचे गुरु महाराज आले होते ना, यांचा आम्ही गुरुमंत्र घेतलेला आहे. आणि खरंच आहे, आपल्या घरातली कोणती जरी अडचण यांना विचारली ना, तर खरंच होते, म्हणजे ते खरं सांगतात काय ते, असा आमचा अनुभव आहे म्हणा. तर इथं असं काहीतरी नक्षीकाम होतं. तर आरतीला आम्हाला 1 तास होता, तर त्याच्यामुळे मला पोथी वगैरे वाचून घ्यावी आपण. तर पोथी म्हणा जेवढी होईल तेवढी वाचली म्हणा. शेवटी कसं असते, श्रद्धा महत्त्वाची असते म्हणा, वाचू न वाचू. तर असं म्हणा. तर या तुकाराम महाराजाचं खूप काही असं महत्त्व आहे. इथं 11 नारळ वगैरे बांधले जातात. म्हणजे कोणी कोणताही नवस बोलून येतं म्हणा इथं, पण ते खरं होते आणि खरंच ते पावतात सुद्धा. आणि इथं अशा पाकळ्या वगैरे आम्हाला करायला दिल्या होत्या, तर आम्ही पाकळ्या वगैरे करून दिल्या होत्या. तर ते कदाचित महाराजांच्या डोक्याच्या वाहून आमच्या डोक्यावर वाहिल्या काय की त्यांनी. आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि सकारात्मक ऊर्जा आल्यासारखं वाटत होतं. तर इथं आमचे काका भेटले होते आम्हाला मानलेले. तर मागच्या वेळेसचा व्हिडिओ तुम्हाला सेंड केला होता, तर ते माझ्या नवऱ्याची काही भेट झाली नव्हती. तर यावेळेस योगायोगानं तुकामाईनं माझ्या नवऱ्याची भेट घडून दिली काकांना. तर खूप छान वाटत होतं आम्हाला. त्यांना चला म्हणलं घरी, पण ते काय आले नाहीत म्हणा. तर इथं आम्ही पंगत वगैरे झाली, आमचा प्रसाद वगैरे खाऊन झाला इथला. तर चला मला थोडंसं रंग वगैरे लावून घ्यावा, कलर लावून घ्यावा म्हटलं मैत्रिणींना. तर इथं लावला आम्ही कलर वगैरे. इथं कलर वगैरे लावून घेतला. तर एक आजी होती इथं, तर मी पण त्यांना कलर लावून घेतला. व त्यांनी मला जेव्हा कलर लावला का, आणि जेव्हा त्यांनी मला पाठीवर अशी थाप मारली, तर मला इतकं असं भावनाशील झालं ना, आपुलकीसारखं मला वाटलं. आणि कसं असतं ना, ज्याच्याकडं आजी असते त्याला महत्त्व नसते, पण ज्याच्याकडे आजी नसते ना, तर त्याला काय वाटत असतं हे त्याला माहीत असतं म्हणा. तर इथं मी यांना पण कलर लावून घेतला म्हणा. कसं असते, ज्याचं त्याचं दुःख असतं म्हणा, आजी नसलेल्याचं, नातू वगैरे. असं म्हणा, ज्याचं त्याचं राहतं म्हणा काहीतरी. तर इथं अशी मूर्ती होती. चला मग इथंच एंड करते आपल्या व्हिडिओला. बाय.